त्या मोर्चाचं आज ह्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी रेणापूर येथे सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा निघाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आक्रोश या ठिकाणी झालेला आहे. याला जातीय स्वरूप यायला लागलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु माझी सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला एवढीच ह्या ठिकाणी विनंती आहे, याला जातीय स्वरूप देण्यापेक्षा ही जी घटना घडलेली आहे, ही घटना अतिशय वाईट घटना आहे आणि हा प्रकार खंडणीतून घडलेला नाही. हा प्रकार सगळे आरोपी पकडल्यानंतरच, ज्यावेळेस सगळे आरोपी पकडतील त्यावेळेसच कळेल की हा प्रकार कशातून घडलेला आहे. नमस्कार, मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा होतोय. सर्व जाती सर्व पक्षीय संतोष देशमुख यांची हत्या जी झाली त्याला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा आहे. सर्वच पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आणि महिला या ठिकाणी एकत्र झाल्यात. आता काही वेळात मोर्चाला सुरुवात होईल. तत्पूर्वी माझे आमदार आडसकर साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. तत्पूर्वी त्यांच्या तालुक्याच्या एकदम जवळ तालुक्यात ही जी घटना घडली त्याच्या संदर्भात त्यांना विचारायचे आणि आज 20-19 दिवस झाले या घटनेला आणखी न्याय मिळाला नाही. त्या प्रतीक्षेत सगळे लोक आहेत. साहेब, 19वा दिवस आहे, काही अटक झालीत आणि बाकी आहेत काय? आज या घटनेला घडून 19 दिवस झालेले आहे. अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. कारण संतोष देशमुख सारखा अतिशय एक चांगला सरपंच या ठिकाणी काम करीत असताना कशा छोट्याशा कारणामुळं जर त्याच्या अशा निगरून हत्या होत असेल आणि ह्याला जर ह्या ठिकाणी 19 दिवस होऊन सुद्धा जर न्याय मिळत नसेल, ती एक मोठी शोकांतिका ह्या ठिकाणी आहे. एवढ्या मोठ्या मोर्चाचं आज ह्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी रेणापूर येथे सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा निघाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आक्रोश या ठिकाणी झालेला आहे. आता सरकारनं हा आक्रोश जर कमी करायचा असेल तर मला वाटतं संतोषचे जे काही मारेकरी आहेत, जे पकडलेले आणि जे उर्वरित आहेत किंवा त्यांचे जे कोण पाठीमागे लोक आहेत त्यांना सुद्धा लवकर ह्या ठिकाणी पकडून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना जामीन देऊन या ठिकाणी. साहेब, ही गोष्ट घडून आता 19 दिवस झाले, परंतु याला राजकीय आणि काही प्रमाणात जातीय स्वरूप आले. याला जातीय स्वरूप यायला लागलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु माझी सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला एवढीच ह्या ठिकाणी विनंती आहे, याला जातीय स्वरूप देण्यापेक्षा ही जी घटना घडलेली आहे, ही घटना अतिशय वाईट घटना आहे. ह्या घटनेकडं या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे आणि या घटनेतून न्याय कसा मिळेल या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. सुरुवातीपासून याच्यावर खंडणीवर बोललं जातंय आणि श्रीमंत्री आता झालेले धनंजय मुंडे यांचं असं मत आहे, हा प्रकार खंडणीतनं घडला, याला जातीय स्वरूप नाहीये. हा प्रकार खंडणीतून घडलेला नाही. हा प्रकार सगळे आरोपी पकडल्यानंतरच, ज्यावेळेस सगळे आरोपी पकडतील त्यावेळेसच कळेल की हा प्रकार कशातून घडलेला आहे. खंडणीतून झालं नाही असं तुमचं मत आहे? नाही, आज त्याच्यावर मी तरी भाष्य करणं गरजेचं नाही. कारण ह्या ठिकाणी जे पहिले पोलीस प्रशासन होतं ते प्रशासन बदललेलं आहे, नवीन प्रशासन आलेलं आहे. ते प्रशासन काही दिवसात याचा शोध घेईल. तर याच्यामध्ये 2 लोकांची नावं येतात बीड जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी वाल्मिक कराडांचे नाव घेतात आणि त्या संदर्भ धनंजय मुंडे जे जवळचे आहेत असंही बोललं जात आहे. प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या जवळचा आहे. आता ते त्यांच्या आज जरी जवळचे असले तरी प्रत्येकाच्या ते वेगवेगळ्या कारणानं जवळचे होतेच. जोपर्यंत याच्यामध्ये मुख्य आरोपी पकडत नाही तोपर्यंत याची सत्यता समोर येणार नाही. तुमचा कोणाकडे म्हणजे नजर आहे की बाबा मुख्य आरोपी कोण आहे, कोणाकडे यांचे नाव याच्यात येत आहेत म्हणून विचार? जे आता चाललेलं आहे 19 दिवसापासून ते आपण बघतो आहोत. परंतु याच्यामध्ये आरोपी पकडल्याशिवाय या ठिकाणी पोलिसांनी ते केल्याशिवाय त्याच्यामध्ये पुढे जाता येणार नाही. ही जाती नाही ना साहेबांचं साहेब. मत असं आहे, सर्व याच्यामध्ये समाज आरोपी पकडल्यानंतर याचे चित्र स्पष्ट होईल. आज तरी याला जातीय स्वरूप देणं आवश्यक नाहीये. जातीय स्वरूप न देता आज हे एकोप्याने हा लढा लढला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे, असंही त्यांनी आपल्या ठिकाणी म्हणलं. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, बीड.